बघतो की आज कोकण किनारपट्टीला म्हणजेच मान्सूनच्या पश्चिम शाखेला बऱ्यापैकी वीकनेस आहे, कमजोर झालेली आहे आणि आपण सांगितलेलं आहे की 2 दिवस मान्सून कमजोर राहील. थोडक्यात हा एक प्रकारचा ब्रेक काही भागात मिळालेला आहे. मात्र या काळामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव या काही जिल्ह्याच्या उत्तरेला थोडा पाऊस बघायला मिळाला. त्याचबरोबर थोडं खाली जालना, बीडच्या काही तुरळक भागामध्ये आणि सोलापूरच्या बार्शी वगैरे भागामध्ये, अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये आपल्याला थोडाफार पाऊस बघायला मिळालेला आहे. म्हणजे स्थानिक वातावरणात झालं, परंतु फार प्रभावी नव्हतं. मात्र या उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण करताना मी समाधानी यासाठी आहे की पूर्वी अशी परिस्थिती होती की अरबी समुद्राच्या दिशेने कुठल्याही प्रकारचं बाष्प तयार होत नव्हतं. आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाष्प आहे आणि हे बाष्प मान्सूनला मदत करू शकतं. त्याचबरोबर याही ठिकाणी बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात बाष्प आहे. यांचा भारतीय मान्सूनला किती उपयोग होतो यावर सर्व पुढच्या ॲक्टिव्हिटीज अवलंबून आहे. आपण जर या ठिकाणी या मॉडेलचं निरीक्षण केलं तर मध्य भारतावर आज पावसाची परिस्थिती होती. त्यामध्ये जळगाव, थोड्याफार प्रमाणात अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग, त्यामुळे थोडं अहिल्यानगरच्या काही भागामध्ये, बीडच्या काही भागामध्ये, वाशिम, हिंगोलीच्या काही भागामध्ये, सोलापूरच्या थोडं उत्तरेला पावसाळी वातावरण तयार झालं. पुणे पूर्व भागामध्ये थोडं वातावरण आहे, परंतु विशेष प्रभाव नव्हता. महत्त्वाची बाब म्हणजे जोपर्यंत पश्चिमी शाखा वीक राहील तोपर्यंत मान्सूनच्या पुढच्या प्रगतीला अडथळे निर्माण होणार आहेत. परंतु 24 तासामध्ये पश्चिमी शाखा पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. सकाळी सांगितल्याप्रमाणे मान्सूनचा ब्रेक हा 2 दिवसाचा असण्याची शक्यता आहे. जरी थोडीफार प्रगती मध्य प्रदेशमध्ये पावसात झाली असली तरी पश्चिमी शाखेत बळ नसल्यामुळे मान्सून पुढे सरकू शकत नाही. 48 तासामध्ये जो पाऊस झालेला आहे त्या पावसाची नोंद बघतो. हा 24 आणि 25 तारखेचा पाऊस आहे. यामध्ये आपण बघतो उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे. या मधल्या झोनमध्ये मात्र पाऊस दाखवलेला नाही आहे आणि हा भाग पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. पूर्व विदर्भामध्ये देखील म्हणजे याच्यात खास करून गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात देखील पावसाचं प्रमाण अधिक कमी आहे. उद्या देखील GFS मॉडेलने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. पश्चिम विदर्भामध्ये वगैरे तर स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण 27 तारखेला कोकणासहित मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे. एक दिवस आपण पुढे गेलो तर या प्रमाणात 28 तारखेला अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दक्षिण भारत आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचा जोर वाढू शकतो. आपण जसा GFS मॉडेलचा अंदाज बघतो तसाच आपण ECMW मॉडेलचा अंदाज देखील बघत असतो. सध्या परिस्थिती बदलते आहे. दक्षिण कोकणामध्ये आणि थोडं इतरही भागात म्हणजे उत्तर कोकणात पाऊस कमी आहे. हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र या ठिकाणी आपण बघतो विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या भागामध्ये पावसाचं प्रमाण पूर्णतः स्थानिक स्वरूपाचं असणार आहे. काही ठिकाणी पाऊस होईल. 27 तारखेला मात्र वातावरणात सुधारणा होते आहे. म्हणजे पावसाचं प्रमाण कोकणामध्ये देखील वाढणार आहे. शिवाय घाट माथ्यावर देखील वाढण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. म्हणजे या भागात स्थानिक वातावरण, तर या भागामध्ये विदर्भाच्या पावसाचं प्रमाण थोडं मराठवाड्याकडे सरकतं आहे आणि हा जो गॅप आहे हा कमी होण्याची शक्यता आहे. 28 तारखेला आपण बघतो त्यामध्ये आणखी सुधारणा होते. कोकणामध्ये पावसाचं प्रमाण सर्वदूर वाढतंय. थोडं उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण वाढून विदर्भामध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आणखी थोडा हा भाग कमी राहतोय.
परंतु ज्या भागात आपण हा भाग दाखवतो या ठिकाणी स्थानिक वातावरण असणार आहे. स्थानिक वातावरणाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. मॉडेलने एकत्रित स्वरूपात अंदाज जर बघितला तर हा थोडा भाग जर सोडला तर भारतात म्हणजे बाकी महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण दाखवलं आहे. त्यामध्ये थोडं विदर्भ मराठवाड्याच्या काही भागामध्ये आणि कोकणामध्ये पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी असण्याची शक्यता आहे. आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, अगदी मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग देखील पावसाचं प्रमाण कमी झालंय. आणि आपण सांगितलेलं होतं की 1-2 दिवसाचा खंड आहे किंवा आपण छोटा मान्सून थोडा कमजोर होतोय असं सांगितलंय. तरी देखील आज स्थानिक वातावरण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल्याची माहिती उपलब्ध होते. थोडं 26 तारखेला म्हणजे उद्या देखील पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील. परंतु या ठिकाणी असं दिसतंय की अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, वर्धा, यवतमाळ आणि नांदेड, थोडंफार परभणीच्या पूर्व भागामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो आणि काही प्रमाणात उशिरा छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर पूर्व, बीड, बार्शी, लातूर, धाराशिव, सोलापूरचा उत्तर भाग या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज उशिरा दिलेला आहे. मात्र आपण जसं 27 तारखेकडे पुढे सरकतो तसं कोकणातील बाष्प वाढते, पावसाचं प्रमाण वाढण्यास मदत होईल. आणि त्याच वेळेस आपण हेही बघतो की थोडंफार विदर्भामध्ये सुद्धा पावसाचं वातावरण आहे. आणि 27 तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये, पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये, दक्षिण कोकणाच्या काही जिल्ह्यांमध्ये वातावरण बदलेल. म्हणजे फार चांगला पाऊस पडेल असं नाही, परंतु सकारात्मक वातावरण होईल. नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे, अहिल्यानगरमध्ये पावसाची शक्यता आहे, सोलापूरमध्ये पावसाची शक्यता आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये वातावरण बदलू शकतं. फार मोठा पाऊस होईल असं नाही, परंतु स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती निर्माण होते. आणि मग आपण जसं 28 तारखेकडे सरकतो तसं मग वातावरण आणखी पोषक बनण्याची शक्यता आहे. आपण बघतो उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची पोषक स्थिती आहे. इकडे अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, थोडं गडचिरोली आणि गोंदियामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जात आहे. याही भागात पाऊस दाखवला जातोय. आणि आपण जसं उशिराकडे सरकतो तेव्हा आमच्या सोलापूरकरांची जी तळमळ आहे, धाराशिववाल्यांची तळमळ आहे, आमच्या बीडवाल्यांची आहे, लातूरवाल्यांची आहे, परभणी, नांदेड या भागात सुद्धा किंवा अहिल्यानगरची काही मंडळी आहे, दक्षिणी भागामधली बारामतीची काही आमची मंडळी, या सगळ्याच भागामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस 28 नंतर सुरू होतोय. घाटमाथ्यावर जी काही पावसाची कमी आहे ती आपली भरून निघणार आहे. त्यामुळे 28 नंतर वातावरणात सकारात्मक बदल होतील आणि मग 29 पासून वातावरण पूर्ण बदलून जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पावसास पोषक स्थिती निर्माण होईल. त्यामुळे सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तासामध्ये केवळ आपल्याला या भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण दिसणार आहे. त्याचबरोबर या भागामध्ये 48 तासात पावसाचं वातावरण दिसेल. बाकी भागात मात्र पावसाची कमजोर अवस्था बघायला मिळेल. मान्सून कमजोर अवस्थेत असेल. मात्र 28 तारखेपासून पुन्हा पावसाचं प्रमाण वाढेल. हळूहळू हे पावसाचं प्रमाण कोकणामध्ये जोर पकडेल आणि संपूर्ण कोकणामध्ये जोरदार पाऊस आपल्याला 28 पासून पुढे सातत्याने बघायला मिळेल. हे एल निनोचं वर्ष आहे. पाऊस कमी आहे. ज्या ठिकाणी आपल्याला 500-600 मिलीमीटर पाऊस पडतो त्या ठिकाणी 400-450 मिलीमीटर पाऊस पडणार आहे. ज्या ठिकाणी आपला 3000 मिलीमीटर पाऊस कोकणामध्ये पडतो तिथे देखील जवळपास 500 मिलीमीटर